नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली मराठी रेसिपीमध्ये। दरवेळेस तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो ना, चला तर मग आज बटाट्याचे कटलेट बनवूया। तर इथे मी 4 छोटे बटाटे उकडून गार करून त्याचं स्मॅश करून घेतले। त्यानंतर हिरवे वाटाणे हे सुद्धा उकडून घेतलेले होते। त्यानंतर अर्धी वाटी इथे मी टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा। त्यानंतर इथे टाकून घेतलेला आहे किसलेलं गाजर। त्यानंतर इथे मसाल्यांमध्ये मी टाकून घेतलेली आहे हळद। त्यानंतर आहे धने जिरे पावडर आणि साधारणपणे 1 चमचा लाल तिखट। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट हे कमी जास्त करू शकता। आणि आलं आणि लसूण हे एकत्र कांडून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका। दरवेळेस आपण पोहे, रवा, इडली असेच नाश्त्याचे पदार्थ खातो, तर यावेळेस असे खमंग, खुसखुशीत आणि चटकदार असे हे बटाट्याचे कटलेट नक्कीच बनवून बघा। त्यानंतर आपल्याला हे सगळे जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला गोल असे त्याचे हे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सगळे आपल्याला जे कटलेट आहेत ते तयार करायचे आहेत। जवळपास 6 ते 7 कटलेट 4 छोटे बटाट्यांमध्ये आपल्याला तयार होतात। त्यानंतर इथे मी एका वाटीमध्ये बारीक रवा घेतलेला आहे, एकदम बारीक रवा आहे, जवळपास 2 ते 3 चमचे घेतलेला आहे। त्यानंतर थोडंसं इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। हे मीठ आपल्याला यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण कटलेट बनवून घेतलेले आहेत ते आपल्याला रव्यामध्ये अशा पद्धतीने घोळवून घ्यायचे आहेत की जेणेकरून हे जे कटलेट आहेत हे तव्याला चिटकणार नाही। इथे मी तव्यावरती बऱ्यापैकी तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर याला पसरवून घेऊया, म्हणजे आपले हे जे कटलेट आहेत हे कुठेही चिटकणार नाहीत। आणि एक एक करून आपल्याला आता हे सगळे फ्राय करून घ्यायचे आहे, शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक एक जे आपले कटलेट आहेत हे रव्यामध्ये आपल्याला घोळवून यावरती असे ठेवायचे आहेत आणि दोघेही बाजूकडनं आपल्याला खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहेत, शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता अतिशय सहज पद्धतीने हे उलटले जातात आणि चवीला म्हणाल तर अतिशय अप्रतिम। आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांचा रंगही खूप सुरेख आलेला आहे आणि रव्यामुळे हे जे कटलेट आहेत हे खूप क्रिस्पी पण लागतात। तुम्ही बघू शकता दोघी बाजूंकडनं आपले हे कटलेट भाजले गेलेले आहेत। चला तर मग रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो, जाता जाता मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। आणि एकदा असे हे कटलेट नक्कीच बनवून बघा। आणि तुम्ही बघू शकता एकूण एक कटलेट हा क्रिस्पी झालेला आहे आणि खायला म्हणाल तर अप्रतिम, एकदम वेगळ्या चवीचे हे कटलेट इथे तयार आहे। प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब। Thanks watching the video.